पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत मोठं विधान केलंय। मराठीचा विजय मिळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये असं विधान राज ठाकरेंनी केलंय। इगतपुरीतील अनौपचारिक गप्पा दरम्यान राज ठाकरेंनी हे विधान केलंय। राज ठाकरेंच्या विधानामुळे युती सस्पेन्स अजून कायम आहे। नाशिकमधील इगतपुरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 दिवसीय शिबिर मेळावा होत आहे। या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आले आहेत। यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत हे विधान केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टाळी देण्यात आली आहे, मात्र मनसेकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेऊ असं राज ठाकरे म्हणाले आहेत। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीनं जोरदार वारं वाहतंय। मराठीच्या प्रश्नावर 2 ठाकरे एकत्र आले, पण युती संदर्भात मनसेच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलू नये असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनीही त्याच पद्धतीनं विधान केलंय। याआधीही एकटे लढलो आहोत, आता पुढे वेळ आली तरी एकटे लढू असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलंय। दरम्यान युती संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको असं सामना या मुखपत्रातून सांगण्यात आलंय। मराठीच्या प्रश्नावर 2 ठाकरे एकत्र आले, ते राजकीय दृष्ट्याही यावेत। हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे। दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे असंही सामनामध्ये म्हटलंय। आता संभ्रम नको असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर भाष्य करू नये असे आदेश दिलेत। राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय। आता राज ठाकरेंनी इगतपुरीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना विजय मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, युतीचा निर्णय नंतर घेऊ असं राज ठाकरे म्हणाले आहेत।